श्री साई लीला मासिक अंक 6 महाराजांचे अनुभव. एकदा माझे एक स्नेही महाराजांचे दर्शनास आले व तेथे बसल्यावर महाराजांचे पाय दाबू लागले. पाय दाबता दाबता महाराज एकदम त्यांना म्हणाले, पाय दाबू नकोस, सरकून बैस. त्याप्रमाणे ते गृहस्थ मागे सरकले. थोड्या वेळाने त्यांचे डोळे भरून आलेले दिसले. त्यावर थोडा वेळ गेला व मग ते पुन्हा पाय दाबू लागले. त्यावेळी महाराज काही बोलले नाहीत. नंतर ते स्नेही वाड्यात आले तेव्हा सांगू लागले की पहिल्यांदा पाय दाबीत असता एक अमंगल विचार माझे मनात आला व तत्क्षणीच महाराजांनी मला सरकून बसायला सांगितले. मग मला त्याबद्दल पश्चाताप झाला व मनातल्या मनात महाराजांची क्षमा मागितली व त्यानंतर पुन्हा पाय दाबू लागलो. तो महाराजांनी काही मनाई केली नाही. असाच तऱ्हेचे अनुभव महाराजांचे भक्तांना नित्य येत, अर्थात महाराजांनी शिक्षण पद्धती अवर्णनीय होती. श्री सद्गुरू साईनाथ प्रसन्न. एकदा मी सकाळी नित्यप्रमाणे महाराजांचे दर्शनास गेलो तेव्हा महाराज धुनीपाशी उभे होते. मी जाऊन पाया पडता क्षणीच महाराज म्हणाले, अरे काळजी तुला कसली, सगळी काळजी मला आहे. मी पुन्हा नमस्कार करून म्हणले, खरेच सगळी काळजी आपल्यालाच आहे. महाराजांना आमच्याबद्दल आमच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त काळजी आहे. याचे नित्य अनुभव येत असल्यामुळे महाराजांचे बोलणे अक्षरशः पटले. तरी पण हे शब्द आज महाराजांनी का उच्चारले याबद्दल खुलासा होईना. तो खुलासा मी मुंबई गेल्यावर झाला. त्या दिवशी महाराजांनी हे शब्द उच्चारले. त्याच दिवशी माझी मुलगी पार्ल्यास माझ्या घरी दिवाणखान्यात खेळत असता कोपऱ्यात असलेल्या कपाटावर चढू लागली. तोच ते कपाट तिच्या अंगावर आले. ती खाली पडली व कपाट तिच्यावर पडले. कपाटावर कांचेची व धातूची खेळणी होती, पण सर्वस्वी काळजी पाहण्या मालकाची अशी काही कृपा की ती सर्व खेळणी जणू काय उचलून बाजूला ठेवल्यासारखी आणि मुलीला यत्किंचितही इजा झाली नाही म्हणाव्याला तिची एक बांगडी पिचली व तिचा हात त्यामुळे थोडासा खरचला. असेच एकदा तीच मुलगी रात्री शौचकृपात गेली. तेथे एक मोठा साप होता. मुलीचे वय तेव्हा 5 वर्षाचे होते. साप तिने पाहण्याचे पूर्वी तिच्या बरोबरच्या गड्याने पाहिला व त्याने तिला ताबडतोब उचलून बाहेर नेली. डहाणूचे उद्वेष बुवा काही मंडळी घेऊन एकदा द्वारकेस यात्रेला गेले होते. मुंबईहूनच आग बोटीने गेले. सर्व मंडळीची तिकिटे बुवाचे जवळ होती. तिकिटांचे 2 भाग असतात, एक बोटीच्या तिकिटाचा व दुसरा मत्स्यव्याचे तिकिटाचा. बुवानी मत्स्यव्याची तिकिटे वेगळी फाडून एका खिशात ठेवली व बोटीची तिकिटे आपल्या पैशाच्या पाकिटात ठेवली. आग बोटीवर असताना ते पैशांचे पाकिट त्यांना काही कारणावश बाहेर काढावे लागले. त्यावेळी ते कठड्यापाशी उभे होते. पाकिट काढता काढता ते समुद्रात जाऊन पडले. अर्थात बोटीची सर्व तिकिटे व बुवाचे पैसे सर्व समुद्रात त्रियंतू झाले. बोटीतून उतरताना तिकिटे द्यावी लागतात. बुवानी तिकीट कलेक्टरास वरील मजकूर सांगितलं व तिकिटे घेतली होती. या गोष्टीचे प्रत्ययासाठी मत्स्याच्या तिकिटे दाखविले. तितक्याने तिकीट कलेक्टराची समजूत झाली व त्याने कोणत्याही तऱ्हेने अडवले नाही. द्वारकेस उतरल्यावर गोमती स्नानाला देवाच्या चरणस्पर्शाला पूजेकर द्यावा लागतो. बुवाजवळ अर्थात पैसे उरले नव्हते व महाराजावर अढळ श्रद्धा असल्यामुळे तुज वाचूनी इतरा ते दिनमुख
पसरवणी काय मागावे या पंक्तोक्तीप्रमाणे कोणाजवळ न मागता शिर्डीस महाराजास पत्र लिहिले. ज्या दिवशी द्वारकेस बुवानी पत्र लिहून टाकिले त्याच रात्री महाराज डहाणूच्या एका धनिक भक्ताच्या स्वप्नात गेले व त्याला पाकिट समुद्रात पडल्याची हकीकत सांगून बुवास ताबडतोब पैसे पाठविण्याची आज्ञा केली. त्या भक्ताने दुसरेच दिवशी इन्शुअर करून 50 रुपये बाबा बुवास पाठविले व स्वप्नाचा मजकूर लिहिला. शंकरराव क्षीरसागर मामलतदार हे एकदा महाराजांचे दर्शनास आले असता महाराजांनी दक्षिणा मागितली. त्यांनी खिशात असलेले सर्व पैसे महाराजांचे हातात दिले. वाड्यात आल्यावर त्यांना कोणी विचारले की तुम्हाला परत जाण्यास पैसे कुठे आहेत. शंकरराव म्हणाले, बाबा देतील. त्याच दिवशी संध्याकाळी राहत्याचे पोस्टमास्टर आपल्या एका पाहुण्याला घेऊन तेथे आले. त्या पाहुण्याला शंकररावांनी 20 रुपये काही वर्षापूर्वी उसने दिले होते. ते त्याने त्या दिवशी न मागता शंकररावांना परत दिले. अर्थात शंकररावाची सर्व वेगमी तेवढ्याने झाली. महाराजांनी मंगळवार तारीख 15 ऑक्टोबर 1918 रोजी तिसरी प्रहरी ठेविला. त्याच दिवशी रात्री ते येथील लक्ष्मण भटाच्या स्वप्नात गेले आणि म्हणाले, बापूसाहेब जोग माझी काकड आरती करावयाला येणार नाही, कारण त्याला वाटते की मी मेलो. मी जिवंतच आहे. तू येऊन माझी काकड आरती कर. स्वप्नात आज्ञा झाल्याप्रमाणे पहाटेस लक्ष्मण भट मशिदीत गेले, कारण बाबांचा देह ते दिवशी मशिदीतच ठेवलेला होता व त्याने जाऊन तेथे आरती केली. त्यावेळी बाबांचा हात हळत होता असा कित्येकांना भास झाला. 2 प्रहरी आरती नित्याप्रमाणे मशिदीत झाली व संध्याकाळी म्हणजे तारीख 16 रोजी बाबांचा देह बापूसाहेब बुट्टीचे वाड्यात आणून ठेविला आणि तेथे त्या रात्री शेजारती झाली आणि तेथे नित्यप्रमाणे काकड आरती, 2 प्रहरीची आरती, संध्याकाळची आरती व शेजारती हा क्रम सुरू झाला. तो आत्ताही चालला आहे. महाराज समाधीत झाल्यावर 2-3 दिवसांनी सांताक्रूजमध्ये मोरेश्वर प्रधानाच्या मेहणीचे स्वप्नात गेले व म्हणाले, तुझ्या ट्रंकामध्ये पिवळा पितांबर आहे, तो माझ्या समाधीवर घालण्यासाठी पाठवून दे. त्या बाईने तो पितांबर पुष्कळ वर्षापूर्वी बाजूस ठेवून दिला होता व तिला त्याचे स्मरणही नव्हते. सकाळी उठल्यावर बाईने आपले स्वप्न मोरेश्वरास सांगितले व ताबडतोब ट्रंकामधून पितांबर काढून शिर्डीस पाठविण्यासाठी त्याचे स्वाधीन केला. तो हल्ली येथे आहे व मधून महाराजांचे समाधीवर घातला जातो. एके दिवशी पहाटेस लक्ष्मणराव उर्फ काका महाजींनी यांचे स्वप्नात महाराज गेले व म्हणाले, निजलास काय? उठ, माझा आज 30वा दिवस आहे, तो कर. महाजनी जागे झाले व त्यांना वाटले की 30वा दिवस तर केव्हाच होऊन गेला असेल. तरी पण त्यांनी दिवस मोजले व त्यांना असे आढळून आले की तोच 30वा दिवस आहे. त्यांनी ब्राह्मणाला बोलावून महाराजांच्या पादुकांना अभिषेक करविला आणि काही भक्तमंडळीस जेवावयास बोलावून महाराजांची प्रथम मासिक पुण्यतिथी साजरी केली. त्यानंतर प्रत्येक मासिक पुण्यतिथी मुंबईत साजरी करण्यात आली. श्री साईबाबांच्या काही लीलाबद्दल. गणेश गोविंद नरके यांचे हरी सीताराम दीक्षित याल आलेल्या तारीख 4/3/1918 पत्रातील उतारा. परवाच्या दिवशी तारीख 2 मार्च 1918 नाथषष्ठी श्री एकनाथ महाराजांची पुण्यतिथी झाली. दुपारी बहुतेक मंडळींना बाबांनी आजीबाईच्या पुराणास पाठविले. तेथे बाईने रसाळ वाणीने नाथांचे चरित्र सांगितले. तिकडे त्या
न्याहारीनंतर बाबांनी काही गोष्टी सांगितल्या. त्यात नामदेव व कबीर यांचा उल्लेख होता. सायंकाळी भाकरीचे वेळी बाया तात्यापाशी भांडले. भाकरीचे ताट फेकून दिले व सावण्या भरविणे, फले खाणे वगैरे होण्यापूर्वीच समर्थांनी नारसिंहाचा अवतार घेतला. वाड्यास 2 फकीर बाबा, डॉक्टर वगैरे मंडळी स्वरूप पाहावयास देवलात गेली होती. दादाला म्हणाले, झाला तात्याला हाकून दे. ह्याला म्हणजे तात्याला हाकून दे, नाहीतर मीच खाली जातो. आवेशांतच चौरंगाजवळ जाऊन तात्याला मारावयाला 2 घोडे घेतले व बरेच संतापले. तात्या खाली आला, परंतु त्याने फळे खाऊ घातल्याशिवाय चावडीत जाऊ देणार नाही असा हट्ट घेतला. संध्याकाळी 8:45ला घंटा झाली व सर्व मंडळी जमली. भजन सुरू झाले, पण तात्या रुसला. बाबांनी दादाकडून तात्याला बोलावून पाठविले, पण तात्या हट्ट सोडेना व बाबा फळे खाण्याचे कबूल करीनात. 9:30 झाले, 10:30 झाले. मंडप स्त्री पुरुषांनी गच्च भरला. पालखी तयार करून ठेवली. घोडा फाटकाजवळ उभा राहिला व भजनाचा कडाका उडून राहिला. बाबा गादीजवळून उठून चौरंगाजवळ आले व नंतर खांबाजवळ जाऊन बसले. बाबा शांत होते व काहीच बोलत नव्हते. जिल्हे पैठणात पालखी निघेपर्यंत बाबा उशीर करणार असे जो तो बोलू लागला व जणू काय पैठणातच आहोत असे समजून मंडळी कडाक्यानेच नाचून भजन करू लागली. 11 वाजले व दादांनी घरी जाण्याची परवानगी मागितली. बाबा म्हणाले, कुठे जातोस? बैस. यानंतर बाबा विचारित एकदा दरबारात केला होता तसाच करीतात की काय असे वाटू लागले. फरक हा की त्या दिवशी अतिशय शांतता होती व या दिवशी मंडपात भजनाचा कडाका उडून जिकडे तिकडे आनंदी आनंद होऊन राहिला होता. दोन्हीही चावडीचे दिवस होते. शेवटी तात्याने आपला हट्ट सोडला. तात्याने हट्ट सोडल्यावर बाबा हट्ट धरून बसले. नाही जायचं असे म्हणत दादाला म्हणाले, बरं वा, फार रात्री झाली, जा आता. भजनाला व भटे लोकांना शिव्या देऊन भजन बंद करविले. मालसापतीला म्हणाले, चल आपण तक्यात जाऊ. तात्या वर गेला. त्याला सर्व मंडळीस हाकून देण्यास सांगितले. काही वेळाने तात्यालाही जावयास सांगितले. सर्व मंडळी घरोघर गेली. बापूसाहेबही गेले. समर्थ म्हणजे आम्ही, मी, खडको वगैरे मशिदीतच होतो. गादीवर बसून पुन्हा संतापले व शिव्या देऊ लागले. बहुतेकांचा उच्चार झाला. त्यात आपलेही नाव होते. शेवटी 2 प्रहर रात्रीस वाराचे सुमारास चला असे म्हणाले. बाई घाईने घंटा पुन्हा वाजवली. तात्या व बापूसाहेब आले व वहिवाटीप्रमाणे चावडी फार आनंदाने झाली. नाथ षष्टीचीच ही लीला होय असे सर्वांना वाटत होते. दुसरे दिवशी सकाळी बैठकीचे वेळी ह्याच्याच गोष्टी होत्या. त्यावेळी गोष्टी बऱ्याच लांबल्या. उठावयास 10:30 वाजले. भीतीजवळ तात्या आला. तात्या म्हणाला, काय बाबा, आम्हाला नीट सांगितलं असतं की 2 प्रहर रात्रीपर्यंत भजन करा म्हणजे जाऊ, तर का आम्ही ऐकलं नसतं? लई खेळाडू. बाबा म्हणाले, तुम्ही अन बापूसाहेब हरदम खेळे आहात. लिंडी बनून परत जाताना लोकांना बाबा विचारित होते, काल का उशीर झाला होता? असो, इथे फार आनंद आहे. मोरेश्वर प्रधानाचा मोठा मुलगा एकदा बराच आजारी होता. त्यावेळी त्यांच्या येथे एक तेलंगी
शास्त्री बुवा राहत असत. ती शास्त्री बुवा श्री दत्त उपासक होते. त्यांना मुरेश्वर राव श्री साई महाराजांचे भजनी लागले हे पसंत नव्हते. ते म्हणाले, तुम्ही बाबांना सोडा व श्री दत्ताला शरण जा, म्हणजे तुमचा मुलगा बरा होईल. प्रधान म्हणाले, बाबा हे दत्तच आहेत. शास्त्री बुवा म्हणाले, जर हा मुलगा 5 मिनिटात दूध पिऊ लागेल तर बाबा दत्त आहेत असे मी मानीन, व उद्यापासून मुलाला आराम वाढू लागून लवकरच बरा होईल तर मी बाबांचे दर्शनात जाईन व 125 रुपये दक्षिणा देईन. त्याप्रमाणे 5 मिनिटातच मुलगा दूध पिऊ लागला व दुसरे दिवसापासून त्याला आराम पडू लागला. मुलगा साफ बरा झाल्यावर शास्त्री बुवा शिर्डीस महाराजांचे दर्शनास गेले. 125 रुपये दक्षिणा दिली. नंतर तिसरे प्रहरी महाराजांनी 5 रुपये दक्षिणा मागितली. तेव्हा माधवराव देशपांडे महाराजास म्हणाले, सकाळी यांनी 125 रुपये दिले, आता आणखी 5 रुपये कशाला? महाराज म्हणाले, 125 रुपये दिले ते त्याने आपल्या दत्ताला दिले, ते मला कुठे दिले? शास्त्री बुवांनी मागितल्याप्रमाणे 5 रुपये दिले. मनास आल्या श्री साईबाबा आपल्या सभोवार बसलेल्या भक्तवृंदास मोठ्या आनंदाने अनेक गोष्टी सांगत त्यातील काही खाली दिल्या आहेत. त्या येणेप्रमाणे. एका माल्या कुणाऱ्याचा मुलगा होता. तो वाड्यात आला. तेथेच तो वाढला. 12 वर्षे राहिल्यानंतर रडू लागला. घरी आई बापाकडे जाण्यासाठी रडू लागला. त्याला बादशहाने सांगितले, आपल्या आवारात पुष्कळ वाडे आहेत, त्यातल्याच एखाद्या वाड्यास राहा असे त्याला सांगितले. वाडा त्याला दिला. तो पुन्हा रडू लागला. मग बादशहाने आपल्या मुलीशी त्याचे लग्न लावून दिले. या मुलीला पोर झाले नाही म्हणून त्याने माल्याकडून कुणब्याची मुलगी तिच्याशीही लग्न लावले, तरी फिरून रडू लागला. बादशहाने पुष्कळ समजावले तरी तो गेला. मग बादशहाने त्याला काही द्रव्य दिले, कारण बादशाह मोठाच माणूस होता. त्याचे नाव राहिले आहे. तात्पर्य, बादशाह इतका जीव देत होता. वाडा दिला, आपली मुलगी दिली, तरी आई बापाकडे जाण्याची म्हणजे संसारात पडण्याची ओढ गेली नाही. बादशाह हा मोठा माणूस होता म्हणून त्याला काही द्रव्य दिले, पण जर बादशहाने ऐकले असते आणि राहिला असता तर राज्य मिळाले असते. 4 भाऊ होते. त्यापैकी 2 एका गावाला गेले. ते माली कुणबी होते. तेथे एक जाणती मुलगी होती. ती कबीराची होती. तेथे त्याने काही सणगे घेतली. नंतर या मुलीला खुणावले. ती गेली. तिला घेऊन ते आपल्या गावी गेले. मी लहान होतो. मी संगे गेलो. गावी गेल्यावर लोकांची चौकशी केली व भय घातले. मग ते 2 त्या मुलीला घेऊन एका डोंगरात गेले. मीही मागोमाग गेलो. त्या मुलीला 2 बच्चे झाले. पुढे तिच्या आईबाबाला शोध लागला. काही मंडळी म्हणाली, पोरीला घेऊन चला व या लोकांना मारून टाका. आई बाप म्हणाले, पोरीला बच्चे झाले आहेत, आता राहू द्या. एक वाणी होता. त्याने तुपाची 3 भांडी भरली. माझा म्हातारा जवळ होता. तो म्हणाला, माझ्यापुढे भांडी ठेवशील तर मी सगळे तूप एकटा खाईन. तितक्यात वाण्याचा भाऊ त्याला जेवावयास बोलावयाला आला. वाण्याने तुपाची भांडी आत दुकानात ठेवून कुलूप लावले. माझ्या म्हाताऱ्याला वाणी म्हणाला, मी जेवून आलो म्हणजे तुम्हाला फुटाणे देईन. मी म्हाताऱ्याजवळच होतो. दुसरी 2 पोरे होती. त्यांनी मागची भिंत पडकी होती. तिला एक लाथ मारली, तो भिंत पडली व सगळे मोकाट झाले. मग त्या 2 पोरांनी 2 भांड्यातले तूप पार केले. म्हाताऱ्याने मला इशारा केला. मग ती 3ऱ्या भांड्यातले तूप पार केले. दुकानदार परत आला. त्याला मी तुपाचे सांगितले. दुकानदार पाहतो तो काही सोने वगैरेही नाहीसे झाले. मग आम्हाला सगळ्यांना चावडीवर नेले.
खरा चोर सापडला, आम्हाला सोडून दिले. मग आम्हाला हगवण लागली, तो सगळे तूपच हगू लागलो. मग माझ्या म्हाताऱ्याने मला नीट केले, त्या वाण्याने पुढे मला 2 वर्षे जेवू घातले.